सुनील तटकरे आपल्या बॉसला भेटले. त्यांचा पक्ष हा मोदी शहांचा. तटकरेंच्या मोदी शहांच्या भेटीवर संजय राऊतांचं टीकास्त्र. पेपर फुटीवर चर्चा सोडून सत्ताधारी नेहरूंवर बोलतात. मुख्यमंत्री आंदोलक विद्यार्थ्यांना शिव्या घालतात. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गांभीर्य नाही. संजय राऊतांचा घणाघात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा काहींकडून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न. आंदोलनात दंगामस्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. गिरीश महाजनांची मागणी. लोकसभेत आज पुन्हा परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा. राहुल गांधी चर्चेमध्ये सहभागी होणार. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देणार. मनोज जरांगेंची थोड्याच वेळामध्ये महत्वाची बैठक. अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांसोबत संवाद साधणार. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची शक्यता. ड्रग्ज फ्री मुंबईचा पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात. उद्या वरळी डोममध्ये राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. सर्व शाळा कॉलेजमध्ये अभियान राबवलं जाणार. राज्यभरात धुवाधार पाऊस बरसणार. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पुणे घाट आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. चंद्रपूरसह गडचिरोलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. 1 ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू. साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंदिवलीमध्ये तरुणीला काठीनं बेदम मारहाण. तरुणीला वाचवायला गेलेल्या तरुणाला ही चोप. लोखंडवाला परिसरामधली घटना. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यामध्ये 2 गोल्डसह एकूण 12 मेडल्स. धावपटू गुलवीरला सिल्व्हर मेडल तर वेट लिफ्टिंगमध्ये हरजिंदर सिंगनेही जिंकलं सिल्व्हर मेडल.